गाईज आता 11 वाजलेले आहेत आणि आत्ताच माझे हजबंड गेलेत आणि माझी देवपूजा सकाळी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे आमचं चिक्कू झोपलेलं आहे, खुशी होऊनच झोपतो गाईज. आणि विद्युत गेलेलं आहे ट्युशनला. कपडे पण एवढे आहेत वॉश करायचे पण पाणीच सोडला नाही. हे माय यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. वेलकम टू माय अनदर ब्लॉग. जय शिवराय, जय महाराष्ट्र. सो गाईज, माझ्या ब्लॉगला पूर्ण लास्टपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. एवढे दिवस आमचा ब्लॉग आला नाही, त्यामागे कारण आहेत आणि मला वेळ पण मिळत नाही. थोडेफार टेन्शन पण आहे, जे सगळ्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स असतात आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतातच. सो एवढं टेन्शन घेऊन नाही चालत. आयुष्य हे कसं असतं ना गाईज, एक सेकंडचा पण कोणाचा भरोसा नसतो. आता मी तुमच्याबरोबर बोलते तर माझा एका सेकंड नंतर काय होईल ते मी पण सांगू नाही शकत. ते काही पण ना काहीच व्यवस्थित जगायला. प्रॉब्लेम्स काही येतात जातात. सो कारण की कोणाला सांगण्याने, आपल्या टेन्शन घेण्याने किंवा आपल्या सॅड राहण्याने आपले प्रॉब्लेम आहेत ते कमी होत नसतात, उलट वाढत जातात. कधीच एवढा लोड घ्यायचा नाही कुठल्याही प्रॉब्लेमचा. सो हॅपी राहायचं. आता मी चालले हेअर वॉश करायला, कारण की मी ऑइल लावून ठेवलेलं होतं. आंघोळ तर माझी सकाळीच झाली, पण पाण्यामुळे प्रॉब्लेम झाला. पटकन हेअर वॉश करून घेते आणि काहीतरी स्वयंपाक बनवून घेते. आमचा चिक्कू झोपलेला आहे, तो झोपला आहे तोपर्यंत हेअर वॉश तरी होऊन जाईल. काहीच मी हेअर वॉश करायला गेले आणि आमचा प्रतू उठलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्याला मी घेतला, तो रडायला लागला. फटाफट कसे तरी वॉश केलं आणि आले. गाईज, मी हेअर वॉश करायला गेली तर तेवढ्यात लगेच आमचा चिक्कू उठलेला, सो त्याला मी परत झोपवलेला आहे. आणि माझे हेअर पण ड्राय करून झालेले आहेत. आणि मी आता माझ्यासाठी खिचडी लावलेली आहे कुकरला, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, खिचडी लावलेली आहे आणि एक शिटी झाली का बंद करून टाकेल. एक ऑलरेडी शिटी झाली, आता अजून एक शिटी झाल्यावर बंद करून टाकेल. गाईज, या जेवायला मी सिंपल खिचडी बनवलेली आहे मुगाच्या डाळीची, कारण की आता मी एकटीसाठी काय बनवणार म्हणून मला कंटाळा आला. सो मी परत आता खिचडीच बनवलेली आहे. आणि इथे मी गॅसवरती आहे ना हे ठेवलेले आहेत, रताळी उकडायला ठेवलेली आहेत, कारण की विद्युत पण येईल ना, तर विद्युतने सांगितलं आहे. कारण की गाईज, विद्युतने मला आधीच सांगितलेलं आहे रताळी उकडून तर मला खायची आहे. सो त्यामुळे मी उकडायला ठेवलेली आहेत. आणि गाईज, डाळ खिचडी कोणाकोणाला आवडते कमेंट करून सांगा. मला तर आवडते, मला असं काही नसतं की मला हेच पाहिजे तेच पाहिजे. मला जे भेटेल मी ते खाऊन घेते, कारण की अन्न हे परब्रह्म असतं आणि अन्नाचा अनादर कोणीही करायचा नसतो. जे मिळतं ते खाऊन घ्यायला पाहिजे. मला जे भेटेल ते मी खाते. भाजी असो नसो मला काहीच इश्यू नाही आहे, मी खाऊन घेते. लोणचं वगैरे खाल्लं असतं पण मी खाऊ नाही शकत, कारण की आमच्या प्रतूला लगेच खोकला वगैरे होईल. सो त्यामुळे मी लोणचं खाऊ नाही शकत. आणि लोक असे बोलतात की पापड खाल्ल्यामुळे लहान बाळाला कसं होतं, गॅसेसचे प्रॉब्लेम होतात, पोटात दुखतं, त्यामुळे मी पापड नाही खात. नाहीतर मी डाळ खिचडीसोबत पापड आणि लोणचं खाते, पण आता ते पण नाही खाऊ शकत, कारण की बाबू लहान आहे ना आमचा. सो गाईज, आता माझे हजबंड आलेले आहे. हे बघा गाईज, हे तुम्ही कोणी कोणी खाल्ले असतील लहानपणी तर कमेंट करून सांगा. हे मला भरपूर आवडतात आणि मी खूप कधीपासून शोधत होती. आमच्या विद्युतला पण सांगितलेला स्कूलमध्ये भेटत असेल तर घेऊन ये म्हणून, पण त्याला स्कूलमध्ये मिळालंच नाही. पण हे बिस्किट मला खूप आवडतात, लहानपणी आम्ही खूप खायचो. ते लवकर भेटत पण नाहीत आता कुठे. सो माझे हजबंड बोललेले ते जिथे जॉबला जातात ना त्यांच्या ऑफिसच्या इथे मिळतात, मग त्यांना बोललेली घेऊन यायला. सो आज फायनली ते घेऊन आलेले आहेत. कोणी कोणी हे खाल्लेले आहेत आणि कोणाला आवडतात त्यांनी कमेंट करून मला सांगा. मला तर हे खूप आवडतात. आमचं चिक्कू पण बोलतोय इथे.